आमचं तुमचं टॉकीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भीती अनुभवायची असेल तर डोळे मिटा, कानात हेडफोन्स घाला आणि गोष्ट नीट लक्ष देऊन ऐका. ही गोष्ट आहे साधारण 7 ते 8 वर्षापूर्वींची. या गोष्टीचं एकमेव साक्षीदार आहे जग्गू. पावसाचे दिवस होते. सकाळी 6:20ची दिवा सावंतवाडी पकडून जग्गू आपल्या गावी निघाला होता. वय साधारण 27. दर 2 ते 3 महिन्यांनी तो आपल्या आजीला भेटायला गावी जात असे. रोज दुपारी 2:30 वाजता पोहोचणारी दिवा सावंतवाडी त्या दिवशी रात्री 11 वाजता सौंदर्य स्थानकात पोहोचली. स्थानक नवीनच असल्याने वर्दळ नाही, त्यात गाडी लेट, त्यामुळे स्टेशनचा त्या गाडीतून जग्गू एकटाच उतरला. त्याने मोबाईलमध्ये बघितलं, नेहमीप्रमाणे नेटवर्क गायब. फोनला 23% बॅटरी होती. त्याचं गाव स्टेशनपासून थोडं जवळ होतं. आता आपल्याला पायी जाण्यावाचून पर्याय नाही या विचाराने जग्गू पायी निघाला. चालत चालत तो तिठ्यावर आला आणि थांबला. घरी जायचे त्याला 2 रस्ते समोर दिसत होते. एक डांबरी रस्ता आणि एक रानवाट. डांबरी रस्ता थेट होता तर रानवाट भयानक आणि तितकीच शांत होती. डांबरी रस्त्याने गेलो तर 1 तास जास्तीचा लागेल, त्यापेक्षा रानवाटेने गेलेलं बरं असा विचार त्याच्या डोक्यात आला आणि वेळ वाया न घालवता तो रानवाटेने जग्गू जलद गतीने पावलं टाकत होता. बराच वेळ तो चालत होता पण काही त्याला जंगलच नाही. आपण रात्रीच्या वेळी हा जंगलाचा शॉर्टकट घेऊन चुकलो की काय असं त्याला मनोमन वाटत होतं. लवकर रस्ता संपून घरी जाऊ या उद्देशाने तो पटापट पाऊल टाकत चालला होता. त्याच्या पावलांचा वेग हळूहळू वाढला. तेवढ्यात काट काट असं झाडांची फांदी तुटण्याचा आवाज झाला. त्या आवाजाने तो थांबला. त्याने इकडे तिकडे पाहिलं पण अंधारात त्याला काही दिसलं नाही. तो वर बघायचा राहून गेला. तो वर बघणार तेवढ्यात उजव्या बाजूला पडपड करत एक वटवाघ उपट दिशी निघून गेलं. त्याने उजव्या बाजूला बघितलं आणि इथेच झालं. त्याच्या मानेच्या मागच्या बाजूला काहीतरी पडलं. त्याला वाटलं साप पडला म्हणून त्याने ताकदीनिशी दोन्ही हाताने मान झटकली आणि त्याच वेळी त्याच्या हातातील मोबाईल खाली पडला. तो आपला झाडू लागला. त्याला एक छोटासा रातकिडा खाली पडताना दिसला. अंगावर दुसरं काही पडलेलं नाही, तो फक्त किडा होता याची जग्गूने खात्री केली आणि त्याने खाली पडलेल्या मोबाईलची टॉर्च जळत होती. त्याच्यापासून 4 पावलांवर मोबाईल पडला होता. तो मोबाईल उचलायला गेला तेवढ्यात कुणीतरी दगड मारावा तसा आवाज झाला आणि खाली पडलेल्या मोबाईलचा टॉर्च बंद झाला. आता मात्र संपूर्ण जंगलात अंधार पसरला. जंगलाच्या मधोमध जग्गू उभा होता आणि तो थोडा आता घाबरला होता. जग्गूच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. इतकी शांतता, नीरव शांतता. जग्गूला घाम फुटला होता. त्याला काही कळत नव्हतं. मोबाईल शोधल्या वाचून पर्याय नाही असं समजून अंधारात तो मोबाईल शोधू लागला. काही वेळापूर्वी त्याच्या समोर असलेला मोबाईल आता मात्र हाताला लागत. कुठे पडलाय ते त्याला कळत नव्हतं. तो अंधारात धडपडत होता. शोधता शोधता तो खाली पडला. कसा बसा तो उठला. त्याच्या संपूर्ण अंगाला चिखल लागला होता कारण पाऊस रिमझिम रिमझिम पडत होता. त्याच्या डाव्या कानात माती गेली. तो पटकन उठला. त्याने अंग झाडलं, मग कान जोरात हलवला. त्याला थोडं बरं वाटू लागलं. त्याने खूप प्रयत्न केले पण त्याला मोबाईल सापडला. तो रडकून गेला. तो वैतागला. मोबाईल गेला. त्याचा विचार करत इथे वेळ घालवण्यात उपयोग नाही असा निर्णय करून तो निघाला. तो चालू लागला आणि त्याच वेळी तो चालताना अडखळला. त्याचा डावा पाय मोबाईलवर पडला. तो पटकन खाली वाकला. त्याने मोबाईल हातात घेतला. त्याला विश्वासच बसत नव्हता. आपला गेलेला मोबाईल सापडला. अरे सापडला. आता त्याला स्वतःच्या रडकुंडीवरती हसू येत होतं. त्याने मोबाईल चालू करायचा प्रयत्न केला पण फोन काही केलं चालू होत नव्हता. शेवटी कसा बसा चालू झाला. त्या अंधारात मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश सगळीकडे पसरला. जणू काही मिणमिणता दिवा एका जंगलात दिसत होता. जग्गूच्या पावलांचा वेग अधिक वाढला होता. पावसाची रिमझिम सुरू होती. तो वेगाने चालत होता. चालता चालता त्याला एका बाईच्या रडण्याचा आवाज येत होता. त्या आवाजाने जग्गू थांबला. त्यांनी इकडे तिकडे बघितलं पण त्याला कोणी दिसत नव्हतं. तो परत चालू लागला. तोच आवाज त्याला पुन्हा येऊ लागला.
त्याने तो थांबला. त्याला कळत नव्हतं नेमका आवाज कुठून येतो. त्याने हातातील मोबाईलचा टॉर्च इकडे तिकडे फिरवला, पण त्याला कोणी दिसत नव्हतं. तो आवाजाचा मागोसा घेतला. त्याला आवाजाची दिशा कळली. समोर एक गंधारीच्या झाडाचं झुडूप दिसत होतं. त्या झुडपामागून रडण्याचा आवाज होता. जग्गू हळूहळू त्या झुडपाच्या दिशेने गेला. तो जसा जसा त्या झुडपाच्या दिशेने जात होता तसा तसा आवाज अधिक तीव्र होता. त्याला देखील थोडी भीती वाटली. तो झाडाजवळ पोहोचणार तेवढ्यात तो आवाज बंद झाला. जग्गू तिथेच थांबला. तो कसलाही विचार न करता मागे वळला आणि घराच्या दिशेने पटापट चालू लागला. मग काय, चालता चालता तिला मोगऱ्याचा वास येतो. मोगरा. रात्री त्या जंगलात, संपूर्ण जंगलात मोगऱ्याचा सुगंध दरवळत असेल कुठेतरी मोगऱ्याची वेल, असा विचार करून जग्गू पुढे चालू लागला. तो चालत होता. चालता चालता त्याची नजर समोर गेली. त्याला अंधारात रानवाटेवर दगडावर पाठमोरी बसलेली एक बाई दिसली. मोबाईलच्या टॉर्चमध्ये ती अंधूक दिसत होती. तिला बघताच क्षणी जग्गू तिथेच थांबला. त्याच्या पावलांचा वेग मंदावला. तो अंधुक प्रकाशात तिला निरखून बघण्याचा प्रयत्न केला. अहो, मोबाईलचा टॉर्चचा प्रकाश किती हो. ती पाठमोरी बसली. अंगावर हिरवी साडी, डोक्यात मोगऱ्याचा दगड, केस दगडाच्या बाजूला एक कापडी पिशवी ठेवली होती. जग्गूने तिला बघून तिच्या पायावर नजर टाकली. तिचे पाय सरळ होते. माणसाच्या ही कोणीतरी माणूसच आहे असा विश्वास पटल्यावर जग्गूने तिला आवाज दिला. कोण आहे? कोण आहे हो? हा आवाज ऐकताच तिने मागे बघितलं आणि जग्गू तिच्याकडे बघतच राहिला. ती म्हणजे दिसायला खूप सुंदर होती. तिचे डोळे घारे होते. ती जग्गूला बघून दचकली. ती दगडावरून उठली. त्याच्यापासून लांब पळू लागली. जग्गू तिला माणूस नसून भूत आहे असं तिला वाटू लागली. तिची ती भीती जग्गूने ओळखली. तो तिला बोलू लागला, अहो घाबरू नका, मी माणूसच आहे तुमच्यासारखा. हे ऐकून तिला थोडा धीर आला. ती घाबरत घाबरत जग्गूला विचारू लागली, ओ खायच्या गावचे? यावर उत्तर देत जग्गू म्हणाला, इरावाडी. ऐकून ती थोडी स्थिरावली. जग्गूने तिला विचारलं, तुम्ही कुठचे? यावर उत्तर देत ती बाई बोलू लागली, पाचपुडे. जग्गूने तिला परत प्रश्न, मग एवढ्या रात्री इथे काय करता? यावर ती बाई बोलू लागली, म्हणजे गाय हरवली हो, संध्याकाळ झाली आहे, शोधतीये, अंधारात वाट चुकले, या बॅटरीची चार्जिंग संपली, तुम्हाला कुठं दिसली का येताना? यावर उत्तर देत जग्गू तिला बोलला, नाही. जग्गू तिला समजावत बोलला, अहो गेली असेल कुठेतरी, येईल ती, तुम्ही या जंगलात एवढ्या रात्री मी पुढे चाललोय, तुम्ही येताय तर चला. नाही, माझ्याकडे टॉर्च पण आहे. हे ऐकून त्या बाईने थोडा विचार केला आणि म्हणाली, हो हो चला. गाय ती येईल घरी. रानवाट थोडी अरुंद होती, त्यामुळे जग्गू मोबाईलचा टॉर्च घेऊन पुढे चालत होता आणि त्याच्या मागून ती बाई. चालता चालता जग्गूने तिला विचारले, आपलं नाव? त्यावर उत्तर देत ती म्हणाली, संगीता. जग्गूने नाव ऐकलं आणि तो तसाच पुढे चालू लागला. चालता चालता त्याने तिला पुढचा प्रश्न केला, तुम्ही मगाशी कोणा बाईच्या रडण्याचा आवाज ऐकला का? हे ऐकून ती बाई तिथेच. जग्गू पुढे चालत त्याच्या लक्षात आलं की बाई थांबली आहे. हे बघून तो देखील थांबला. त्याने तिला विचारलं, काय झालं? त्यावर उत्तर देत संगीता त्याला म्हणाली, बाईच्या रडण्याचा आवाज. जग्गू म्हणाला, हो, मी चालत येत होतो तेव्हा कोणतरी बाई रडत होती, भास झाला असेल. संगीता त्याला म्हणाली, ती दिसली का?
जग्गू म्हणाला नाही. हे ऐकून संगीता पटापट पावलं टाकत अंधारात पुढे चालू लागली. जग्गू तिच्या मागे चालता चालता तिला विचारू लागला, काय झालं? संगीता पटकन त्याला म्हणाली, अरे ती अळवट होती. एखाद्या वेळेस तू बघितलं असतंस तर बरं झालं असतं. तिचा आवाज तू ऐकला आहेस म्हणजे ती तुझ्या समोर आलीस. हे ऐकून जग्गू थोडा खपला. अर्ध्याहून निम्म जंगल पूर्ण झालं होतं. जग्गूच्या डोळ्यांना आपला गाव दिसत होता. संगीता त्याच्या पुढे चालत होती. तिच्या मागून चालणाऱ्या जग्गूला आपल्या मागे कोणीतरी चालत असल्याचा भास त्याला झाला. जग्गू थांबला. त्याने मागे बघितलं तर कोणी नव्हतं, कोणीच नव्हतं. जग्गूला थांबलेला बघून संगीता त्याला म्हणाली, काय झालं, चल. त्यावर जग्गू तिला म्हणाला, असं वाटलं कोणतरी मागे आहे. हे ऐकून संगीता म्हणाली, चल लवकर. तिने खेळ सुरू केलाय. हे ऐकून जग्गू घाबरला. तो जोरजोरात पळू लागला. त्याच्यापुढे संगीता पळत होती. जग्गूला परत आवाज आला. तो थांबलेला बघून संगीता देखील थांबली. संगीता तिला बोलत होती, चल लवकर, चल लवकर जग्गू, चल लवकर. पण जग्गूला तिचं म्हणणं काही कळत नव्हतं. तो हळूहळू मागे वळू लागला. हे बघून संगीता त्याच्यासाठी ओरडत होती, मागे बघू नको जग्गू, मागे बघू नको, मागे नको बघू जग्गू, मागे नको बघू. पण जग्गूला मागे बघण्याचा मोह आवरेना. जणू काही तो आवाज जग्गूला आकर्षित करत होता. तो मागे वळला. त्याने बघितलं, साडी नेसून शृंगार करून एक बाई उभी होती. तिच्या पायापासून त्याची नजर वर गेली. त्याने चेहरा बघितला आणि जग्गूच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ती संगीता होती. मागे बघितलं तर सोबत आलेली संगीता गायब होती. जग्गूचा सगळा विषय लक्षात आला. तो क्षणाचाही विचार न करता धावत होता. त्याने थेट घर गाठले. घरी पोहोचेपर्यंत त्याला ताप भरला होता. त्याने घडलेला सगळा प्रकार आजीला सांगितला. तिने पटकन देवघरातून अंगारा आणून कपाळावर लावला. घरातलं एक अंड घेतलं आणि त्याच्या अंगावर ओवाळून मागे परसात टाकून दिले. 2 दिवस जग्गूचा ताप काढला नव्हता. आजी म्हणाली, तुला सांगितलं होतं ना, अरे उशीर झाला तरी त्या रानवाटेने येऊ नको, तिथे अळवट असते, अळवट. जग्गू परत कधीच त्या रानवाटेने एकटाच चुकूनही गेला नाही. त्याला ती रात्र आठवली की आजही त्याच्या अंगावर ताप चढतो. मित्रांनो, तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्याकडे असले काही भीतीदायक अनुभव असतील तर आम्हाला मेलला नक्की सांगा. आम्ही गोष्टीच्या स्वरूपात तो अनुभव प्रेक्षकांसमोर नक्की घेऊन येऊ.